या स्पर्धेमध्ये विजय शेठ वारंगे यांची आम्हाला इथे उपस्थित लाभलेली आहे। त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। त्यांना विनंती असेल आपण अतिथी मंचाकडे येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही पाहू शकाल जे आयोजक आहेत ज्यांनी खूप मेहनत घेतली आहे, मान्य श्री राजू केरकर, त्याच पद्धतीने मान्य श्री राकेश केरकर, मान्य श्री अप्पा मात्रे आणि मान्य श्री मयूर परवळ, या तमाम आयोजकांची मेहनत। परंतु तेजस दादांचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे स्पर्धेमध्ये। खरं तर मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली आणि प्रदीप सरांना सुद्धा संधी दिली, कारण की क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळला जातो आणि क्रिकेटमध्ये जेव्हा कॉमेंट्री आणि लाईव्ह टेलिकास्ट होतो एक वेगळीच एनर्जी येते खिलाडूंना सुद्धा आणि ऐकणारा सुद्धा। त्याच पद्धतीने या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपलं मूल्य वेळ काढून मुकेशजी बोगटे साहेब आलेत, रोहा पोलीस बॉयज अध्यक्ष आहेत, तर त्यांचा सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत। एक चांगलं क्रिकेट, जी हाँ तो मैं ले चलता हूं फिर एक बार टेनिस क्रिकेट की दुनिया में, जहां पर एक बेहतरीन मुकाबला आपके सामने नजर आएगा। 16 टीमों की लड़त होगी, जिसके अंदर आज का पहला दिन और पहले दिन के अंदर रहता हुआ ये दूसरा मुकाबला। खेल की शुरुआत, बॉलर तैयार। अमित की पहली गेंद पर बैट्समैन ने खेल दिया है। पावर प्ले की ओवर में आप देख सकते हैं ऑन साइड रीजन में खेला हुआ स्ट्रोक, 2 रन की मांग और तेजी के साथ 2 रन को पूरा कर दिया। बल्लेबाज ने खाता खोला है 2 रन के साथ। एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ। रोहा तालुके में तो क्रिकेट हर वक्त आपको टेनिस क्रिकेट के माध्यम से देखने मिलता है, लेकिन जहां तक बात आती है एसोसिएशन की और जब 16 टीमों की बात आती है तो इस टूर्नामेंट के अंदर हर कोई खिलाड़ी पार्टिसिपेट करता है। जी हाँ, इस बीच देखिए अच्छी वापसी और पहला ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब बैट्समैन का विकेट, प्रतीक का विकेट गिर चुका है। खेल की शुरुआत होते ही देखा हमने कि पहली ओवर की पहली गेंद पर 2 रन आए और प्रतीक का विकेट गिरते ही अब नए बैट्समैन मैदान में नमूदार होंगे। सबके चहीते बिल्कुल चर्चे में रहने वाले खिलाड़ी अप्पा मात्रे, या वन डाउन के रूप में एक बेहतरीन खिलाड़ी नजर आ रहे। असं म्हटलं जातो की जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळला जातो तेव्हा ते क्रिकेट पैशासाठी नव्हे तर गावाच्या इज्जतीसाठी, आपल्या गावासाठी खेळला जातो आणि तोच क्रिकेट आज या स्पर्धेमध्ये जोडला गेलाय। क्रिकेट फॉर पीस अँड क्रिकेट फॉर युनिटी क्या होती है ओके सर, हे आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे, कारण की 16 संघ म्हणजे एका गावातून 11 खेळाडू आणि 11 खेळाडूंचा समावेश एका संघामध्ये आहे, परंतु या 16 संघांना या स्पर्धेमध्ये जोडले गेले। खूप मोठी स्पर्धा आहे आणि मानाची स्पर्धा है। वाह, फिर एक बार देखिए ये गेंद वाइड। खेल की शुरुआत हो चुकी है। एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ। बेहद खुशी हुई मुझे, इस ओवर के बाद जरूर कुछ कहूंगा। ओवर द विकेट। हाँ, फिर एक बार क्या गेंदबाजी चल रही है। बैट्समैन से 3 से 4 कदम गेंद को दूर रखा था, हार्ड लाइन पर गेंद रखने की कोशिश की थी और अप्पा मात्रे वहां पर रन आउट हो जाएंगे। नहीं, यहां पर देखा जाए तो उन्हें थोड़ी सी चोट आई है, लेकिन एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर खेलने की गुंजाइश है। 5 ओवर का ये मुकाबला है। कुल टीम का स्कोर हुआ है 4 रन, गेंदे हो चुके हैं 3। अक्षय सर हमारे साथ स्कोरिंग का मोर्चा संभालते हुए, और माय बोली मराठी में जिनकी आपने आवाज सुनी इससे पहले वाले मैच के अंदर दूसरे सत्र में, देखा जाए तो प्रदीप भोईर सर एक सीनियर कमेंटेटर, अप्पा मात्रे थोड़े से चोटिल है। देखा जाए तो ये दिशा क्रिकेट एकेडमी वर्षे गांव में आयोजित की हुई टूर्नामेंट रोड बुद्रुक ग्राउंड पर एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ।
बैट्समैन आउट हो जाएंगे यहाँ पर अप्पा मात्रे। अब उनकी जगह संभालने के लिए नए बैट्समैन मैदान में उतर चुके हैं। बैट्समैन मयूर परवड़, जिस तरीके से आप देख सकते हैं धूप खिली हुई है, एक अच्छा क्रिकेट खेलने की गुंजाइश है। देखिए प्रदीप सर, हम वनडे इंटरनेशनल क्रिकेट में भी देखें तो शेमोल और क्रिस गिल की 360 से अधिक पार्टनरशिप पनपी है। जब पार्टनरशिप पनपती है तो एक अच्छा क्रिकेट देखने मिलता है और दर्शक तो क्रिकेट जब देखने के लिए आते हैं तो वन तरफा क्रिकेट ना कोई पसंद करता है ना वन तरफा प्यार। एक तरफ आप देख सकते हैं दिशा एकेडमी की टीम और दूसरी तरफ पंगलोली। इस भी देखिए पावर प्ले की ओवर में मिसफील्ड हुई है, पॉइंट की रीजन में 1 रन दौड़ कर लिया गया। इस 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 4। पहली ओव्हर चल रही है मॅन्डेटरी पॉवर प्ले का ये ओव्हर। असं म्हणतात ना प्रदीप सर की आयुष्यामध्ये तुम्ही सर्व हारला तरी चालेल पण कधी हिम्मत हारू नका, कारण की तीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते। आणि पहा काय घडलंय, परत एकदा कुठेतरी चूक होते, स्लॉक करायचा प्रयत्न अपयशी ठरतोय आणि फलंदाज मयूरचा विकेट, पारी समाप्त। तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने चांगले क्रिकेट मैदानात चालू आहे, चांगलं गोलंदाजी मैदानात करताना दिसतात गोलंदाज, अच्छी गेंदबाजी चल रही है। देखा जाए तो 5 ओवर का मुकाबला है, लेकिन मुझे ऐसा लग रहा है कि जो यंगस्टर है उनको एक बेहतरीन मौका मिला है, एक बेहतरीन प्लेटफॉर्म मिला है। रोहा के जमीन पर एक अच्छा क्रिकेट खेलने की गुंजाइश है। चर्चे में रहने के लिए एक बेहतरीन टूर्नामेंट है, क्योंकि 182 देशों तक इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट पहुंचाया जा रहा है ड्रीम्स क्रिकेट के माध्यम से। तो हीरो बनने का नहीं बल्कि सुपर हीरो बनने का मौका है, क्योंकि किस्मत सबको मौका देती है और मेहनत सबको चौका देती है। मेहनत करनी जरूरी है और मेहनत के बगैर कुछ नहीं मिलता। प्रदीप सर, मेरा अपना साया भी मुझे धूप में आने के बाद मिला। मेहनत करनी बहुत जरूरी है, मेहनत करेंगे तो सब कुछ हासिल होगा। क्योंकि हमने देखा कि पहले सत्र में जो गेंदबाजी अमित कर रहे हैं, अपनी ओवर में उन्होंने 3 बड़े झटके हासिल किए और दे दिए विकेट। इस भी देखिए बॉलर बैक ड्राइव खेलने की कोशिश, अच्छी वापसी, ओवर की समाप्ति। 1 ओवर के खेल के बाद टीम का कुल स्कोर हुआ है 4 रन। इकोनॉमिकल ओवर कहा जा सकता है प्रदीप सर, देखा जाए तो 5 ओवर के खेल में कहां ना कहां अच्छा क्रिकेट खेलने की गुंजाइश है। अक्षय सर हमारे साथ जुड़े हुए, वो बता रहे कि इस ओवर में 3 बड़े विकेट आ चुके हैं। एक देखा जाए तो अप्पा मात्रे का जिस तरीके से विकेट गिरा, ये तो टीम के लिए एक तरीके से सरप्राइज था, और उसके बाद जो विकेट गिरे वो भी कीमती थे। अब देखना होगा कि दिशा एकेडमी की तरफ से जो बल्लेबाज राकेश उर्फ राकू हार्ड हिटर बॅट्समॅन आहे आणि याला माहिती आहे की संघासाठी मला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की संघ अडचणीत आहे। आम्ही ह्याच्या अगोदर सामना पाहिला, जेव्हा वन डाऊनच्या रूपात फलंदाज आला त्यांनी आपल्या खांद्यावरती संघाची जबाबदारी घेतली, आणि जबाबदारी घेणं गरजेचं असतो। क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंचा खेळ असतो, परंतु एक असा खेळाडू जेव्हा निखरतो तेव्हा 11 खेळाडू त्याच्या पाठीशी असतात। परत एकदा पुढचा चेंडू, आहा स्विच हिट किया है, बिल्कुल तेजस भाई कानों में आवाज गूंजी है बल्लेबाज के। राकू ने फिर एक बार एक शानदार स्विच हिट जड़ दिया, बिल्कुल एक बेहतरीन स्ट्रोक। अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है, आगाज अपने देखा है, अंजाम अभी बाकी है, ऐसा राकेश कहते हुए बहुत ही अच्छा स्विच हिट देखने मिला। पहली ओवर की पहली अगर हम बात करें तो अक्षय हमारे साथ जुड़े हुए थे। अक्षय सर ने कहा, अक्षय सर आपने कहा था कि 4 रन हुए थे और 3 विकेटों का नुकसान हुआ था, लेकिन इस बार राकू ने बता दिया राकेश ने कि मेरा टीम के अंदर क्या जगह है, मेरी टीम के अंदर क्या परफॉर्मेंस होता है। इंतजार किया, फिर वार किया, इनफील्ड के ऊपर से डीप थर्डमैन की रीजन में एक बेहतरीन स्ट्रोक जड़ दिया, स्विच हिट 4 रन के लिए। बॉलिंग ट्रैक पर आप देख सकते हैं बाबा दूसरा ओवर लेकर राइट आर्म ओवर द विकेट से
लंबे रनअप के साथ फिर एक बार अपने आप को इम्प्रोवाइज करते हुए राकेश का कहर बरसा है। 2 गेंदों में 2 चौके आए हैं। क्या बात है, कमाल की बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी चल रही है। अब जाकर हम कह सकते हैं मुकेश सर कि ये जो बल्लेबाज गर्म पानी में बैटिंग के लिए आए थे अब अच्छे मानों में सही बैटिंग करते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि हाई वोल्टेज ड्रामा शुरू हो चुका है। जैसा नाम वैसा काम होना भी चाहिए दिशा एकेडमी, और अपने टीम के लिए एक अच्छी दिशा रनों के अंबार खड़ा करने की कोशिश की जा रही है। सही मायनों में ग्रामीण क्रिकेट जो होता है ना, ये क्रिकेटरों के लिए एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म होता है। और आज मुकेश सर मेरा अपना मानना है कि टेनिस क्रिकेट को सबसे ज्यादा अगर ऊंचे लेवल पर किसी ने बढ़ाया तो ग्रामीण क्रिकेट ने बढ़ाया। अगर ग्रामीण क्रिकेट नहीं होता ना अगर सर, तो फिर हमें वो क्रिकेट का मजा नहीं आता। सही मायनों में ग्रामीण के खिलाड़ी जब अपना अच्छा टैलेंट दिखाते हैं तो खुद के लिए नहीं बल्कि गांव के लिए खेलते हैं, अपनी टीम के लिए खेलते हैं, और उसके बाद अगर कुछ बचता है तो अपने लिए खेलते हैं। इसीलिए जब देखे टीम मुश्किल में आ गई तब राकू का बल्ला चल पड़ा है। फिर एक बार स्विच हिट, वाह, 3 गेंदों पर 3 बड़े हिट, बैट्समैन हो चुका है सुपर सुपर डुपर हिट। क्या बात है, मैंने कहा ना कि राकू का बल्ला वल्ला वल्ला चल पड़ा है। माशाअल्लाह, क्या बल्लेबाजी चल रही है। जेव्हा संघ अडचणीत आला माझी संघासाठी काय कामगिरी असेल हे दाखवलंय। मी म्हटलं ना की राजूदा, आयुष्यामध्ये तुम्ही सर्व हारलात तरी चालेल पण कधी हिम्मत हारू नका, कारण की तीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते। जिथे कुठेतरी संघ अडचणीत आला ना माझी कामगिरी काय आहे संघासाठी हे दाखवताना दिसतोय राकू। सलग 3 चौकार ठोकलेत त्यांनी, 4 चेंडू फेस केलेत आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 13 धावांवरती खेळतोय फलंदाज राकेश। चांगली फलंदाजी, आणि त्याला माहिती आहे संघ अडचणीत आलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर बाबाला कुठेतरी कमबॅक करावा लागेल। पहिल्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं की पहिलं षटक फक्त 4 धावांचं होतं। परत एकदा फटका चांगला आहे, यस, परत एकदा चेंडू येतोय फाईन लेग रिजन मध्ये, दणदणावत 4 धावांसाठी। क्या बात आहे, अप्पा मात्रे आता आनंदात दिसतायत। कुठेतरी स्वतःचं विकेट गेल्यानंतर माझा मित्र चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय, मला या गोष्टीचा आनंद आहे। आणि संघाची धावसंख्या बघता बघता किती झाली आहे, 20 धावा। वाह, चांगली फलंदाजी। हाई वोल्टेज ड्रामा शुरू हो चुका है। क्या हमें इस टूर्नामेंट का पहला चौकों का बादशाह देखने मिलता है? हम देखते हैं राजू भाई कि टूर्नामेंट के अंदर सिक्सर किंग बनते हैं, 6 गेंदों में 36 देखने मिलते हैं। क्या मुकेश सर इस टूर्नामेंट के अंदर 6 गेंदों में 6 चौके देखने मिलेंगे? और राजू भाई की तरफ से इनाम आएगा, जरूर आएगा। ये लीजिए फिर एक बार, इस बार तो अनोखे अंदाज में खेला है। गेंद चली थी डीप थर्डमैन की रीजन में, अच्छी कोशिश, बहुत ही समय के बाद गेंद को रोका गया, लेकिन 2 रन तेजी के साथ पूरे हो गए। और इन 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है दिशा एकेडमी का 22 रन 22। इस ओवर की आखिरी गेंद है, लेकिन बाबा फिर एक बार अपने टीम के लिए दूसरी ओवर की आखिरी गेंद लेकर, पहली ओवर में देखा जाए तो एक्स्ट्रा के रूप में 1 रन भी आया था। जिस एक्स्ट्रा की मैंने बात की अकसर, और वो एक्स्ट्रा आ गया, कहां ना कहां लेग स्टिक के बाहर गेंदबाज अपनी लाइन लेन को भूल गया था, और नतीजा सामने आया कि वाइड गेंद, वाइड की वजह से अतिरिक्त रन। टीम का कुल स्कोर हुआ है 23 रन। आपलं मूल्य वेल दिलं आम्हाला आदरणीय मान्य श्री मुकेश जी बोगटे साहेब, जे रोहा पोलीस बॉयज अध्यक्ष आहेत, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद करतो। आपलं मूल्य वेल दिलं। परत एकदा पहा क्रिकेट मध्ये काय घडतोय, चेंडू जातोय परत एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षकांनी लावलेली धाव आणि धावासाठी धाव चालू आहे, आणि धावा झालेत आता या 4 धावाने 27। चांगलं क्रिकेट परत एकदा दिसून येतोय। नाणेफेक जिंकलं होतं पांगलोली या संघाने, परंतु फटकेबाजी सुंदर चाललेली आहे। संघासाठी काय कामगिरी असते हे मात्र दाखवतोय राकेशचा कहर बरसलाय पहिल्या षटकाच्या नंतर दुसऱ्या षटकामध्ये, आणि तब्बल संघाची धावसंख्या झाली आहे 27 धावा। चांगलं क्रिकेट मैदानात चालू आहे। तुम्ही पाहू शकाल 2 षटकाचा कोट पूर्ण केलाय। विशाल कदम साहेब इथे आमच्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवत आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। विनंती आहे विशाल कदम साहेब की आपण अतिथी मंचाकडे येऊन स्थानपन्न व्हायचंय, आणि त्याचबरोबर त्यांचे मित्र निलेश मस्कर, ज्यांची दुपारच्या सत्रात राजूदा मॅच आहे,
चांगलं क्रिकेट मैदानात चालू होणार आहे. म्हणजे एक्झिबिशन मॅच, नुमाइशी मुकाबला जो होता है ना, मैत्रीपूर्वक लढत, ती आम्हाला पाहायला भेटेल. परत एकदा आपण वळूया. मयूरने सुद्धा कुठेतरी नाराज केलं, परंतु मयूरला सुद्धा माहिती आहे आमचा संघ चांगलं कमबॅक करू शकतो. फिर एक बार मुकाबले की ओर बढ़ते. पहली ओवर में 4 आए, दूसरी ओवर में 23, तीसरी ओवर लेकर आए फिर एक बार बॉलर. हाँ, फिर एक बार मिसफील्ड, स्क्वायर कट किया था. गेंद चली है डीप दरम्यान के रीजन में और देख सकते हैं गेंद रुक चुकी थी. दुर्भाग्यशाली रहा बल्लेबाज का कि गेंद रुक गई, लेकिन 2 रन तेजी के साथ पूरे कर दिए बल्लेबाज ने. जो धीरज उनके साथ में आए, धीरज के बल्ले से स्क्वायर कट देखने मिला. 2 रन के लिए स्ट्रोक. इन 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 29 रन. स्ट्राइक पर धीरज, नॉन स्ट्राइक पर देखा जाए तो राकेश. 23 रन पर खेल रहे राकेश और उनका साथ देने के लिए देख सकते हैं आप. ओहो, क्या स्ट्रोक मारा है. क्विक एंड एरिया में गैप ढूंढा, डीप फाइन लेग की रीजन में गेंद दनदनाती हुई 4 रनों के लिए. शानदार चौका. अब देखा जाए तो खरबूजे को देखकर तरबूजे ने भी रंग बदल दिया. क्या कमाल का बल्लेबाजी चल रही है. एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ. देखते देखते दिशा एकेडमी का स्कोर हो चुका है 33 रन. तीसरी ओवर की 2 गेंदें हो चुके हैं और 2 गेंदों में कुल स्कोर हुआ है देखा जाए तो 6 रन आने के बाद 33 रन. हाँ, इस बीच देखिए फिर एक बार कहां ना कहां गलतियां हो रही है. चुक्या होत आहेत मैदानात. तुम्ही पाहू शकाल पंच आमच्याकडे बोलताना पंचाने गोलंदाजाला दंडित सुद्धा केले की वाईट आहे आणि 1 बॉम्ब्स ही वॉर्निंग सुद्धा भेटलेली आहे. याच्या पुढील परत एकदा ह्याच प्रकारे जर काही चुकी घडली तर परत दंडित केलं जाईल गोलंदाजाला. पण उन्हात तुम्ही पाहू शकाल चांगलं क्रिकेट मैदानात चालू आहे. पहिल्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं गोलंदाजाने, परंतु या षटकामध्ये फलंदाजाने कमबॅक केलंय. पहा काय घडते. परत एकदा फिर एक बार गेंद जा रही है लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रनों के लिए. क्या बात है. अब दोनों बल्लेबाजों की बल्लेबाजी सही मायनों में चल रही है और एक अच्छा क्रिकेट चलता हुआ नजर आ रहा है. इस चौकी के साथ टीम का कुल स्कोर हुआ है 38 रन 38. बहुत ही अच्छा क्रिकेट. तीसरी ओवर चल रही है और 3 गेंदें हो चुके. 3 गेंदों का आना बाकी. 5 ओवर का मुकाबला है. चूंकि पहली ओवर में रन आए थे 4, 3 विकेटों का नुकसान, लेकिन उसके बाद रनों का एनालिसिस, रनों का ग्राफ ऊपर की तरफ गया क्योंकि बाबा बॉलिंग पर थे और सही मायनों में राकेश का कहर बरसा था उस ओवर में. उन्होंने उस ओवर में देखा जाए तो 4 गेंदों में 4 चौके लगाए थे और फिर 2 फिर वाइड, फिर आखिरी गेंद पर भी चौका. यानी कुल 23 रन का ओवर रहा. अब इस तीसरी ओवर में अब जाकर ये वाली गेंद अच्छी रही. देखा जाए तो 10 से 12 गेंदों के बाद आकाश सर ये पहली ऐसी गेंद अच्छी रही. डॉट बॉल, गुड लेन स्पॉट पर गेंद रखी थी ओवर द विकेट. ये देखिए फिर एक बार अच्छा ड्राइव है. लॉन्ग ऑन रीजन में फील्डर है. 1 रन मिलेगा. 1 धावासाठी प्रयत्न थांबवलं आपल्या मित्राला आणि संघाची धावसंख्या बघता बघता झाली आहे 39 आणि या षटकातला शेवटचा चेंडू आहे. चांगलं क्रिकेट खेळताना दिसतोय राकेश. 23 धावांवर खेळतोय. परत एकदा स्विच हिट. वाह, अद्भुत, अनबिलीवेबल, अनएक्सपेक्टेड. चेंडू परत जातोय डीप थर्डमॅन रीजन मध्ये. दन 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 करत 4 धावांसाठी येतोय चौकार. बहुत ही अच्छी बैटिंग, सजीले अंदाज में बैटिंग कर रहे हैं राकेश. चौकों के बादशाह माने जाएंगे. देखते ही देखते उनके बल्ले से 6 चौके हमें देखने मिले. 5 चौके लगाए राकेश ने, 6 चौके लगाए और देखा जाए तो इंडिविजुअल उनका कितना स्कोर है आकाश भाई? 8 गेंदों में 27 पर खेळले. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत आहे का मित्रांनो? मी म्हटलं ना की चांगलं क्रिकेट खेळताना दिसतो. मग ते ओपन कॅटेगरीचं क्रिकेट असो, गावासाठी असो किंवा आयकॉनच्या रूपात मला बोलवलं गेलं तरी सुद्धा असो. नरेन भाई आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 3 षटक संपलेले आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 43 धावा. आता उर्वरित 2 षटक आहेत. पैसे या 2 षटकामध्ये काय क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना फलंदाज
धावांची त्याच गतीने धावाधाव करेल का की येणारे 2 षटक हाणामारीचे असतील हे आम्हाला पाहायचंय फलंदाजासाठी किंवा गोलंदाजासाठी। फिर एक बार मुकाबले की ओर बढ़ते जहां पर चौथा ओवर लेकर बॉलर अक्षय। ड्रीम्स क्रिकेट इस चैनल पर लाइव टेलिकास्ट आप देख सकते हैं। 43 धाव संख्या झालेली आहे। एका बाजूला पांगलोली ज्यांनी नाणेफेक जिंकलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात तर दिशा अकॅडमी वारसे हा संघ। आणि वाह काय घडलं मैदानात, परत एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा येतोय कॉल, षटकार। वाह काय फलंदाजी चालली आहे, अफलातून बॅटिंग संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाज दोन्ही धुरंदर बॅटिंग करतायत। 3 विकेट गेल्यानंतर आमची संघामध्ये काय कामगिरी आहे, संघामध्ये आम्हाला का निवडले गेले, आम्ही संघासाठी काय करू शकतो हे दाखवताना दिसतायत। एका बाजूला पाहायला गेलं तर धीरजच्या बॅटीतून एक षटकार आणि 2 चौकार आम्हाला पाहायला भेटलेत। बहुत ही अच्छी बैटिंग उनकी नजर आई है। इस बीच अगली गेंद, हाँ इस बार बैट्समैन को फंसाया, बैट्समैन के बैट और उनके इरादों को पूरी तरीके से बीट किया और गेंद विकेट कीपर के हाथ में। डॉट बॉल, 49 रन 49 धावा। फिर एक बार वाइड गेंद, एक्स्ट्रा के रूप में इजाफा, रन हो चुके हैं पूरे 50। दिशा एकेडमी के 50 रन पूरे हो गए, 50 अप। क्या बात है, अच्छा क्रिकेट। इस बार स्लोअर वन बैट्समैन को फंसाया, धीमी गति की गेंद, लेकिन गेंद का टिप्पा सही था कि कहते हैं ना कि बाहुबली में कटप्पा, और गेंदबाजी में सही मायनों में टप्पा होना चाहिए और वो टप्पा नजर आया। देखा जाए तो गेंदें हो चुके इस ओवर की 2 रन, इस ओवर में 2 गेंदों में आ चुके हैं 7, कुल स्कोर हुआ है 50 रन। आप देख रहे हैं दिशा क्रिकेट एकेडमी ने आयोजित किया हुआ एक टूर्नामेंट जो एसोसिएशन बना हुआ है श्री स्वर्णभू धावीर महाराज एसोसिएशन। और इस बीच देखिए फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक, गेंद चली है डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में, दनदनाती हुई 4 रनों के लिए। क्या कमाल की बल्लेबाजी चल रही है। इस चौके के साथ दिशा क्रिकेट एकेडमी वारसे के टीम का स्कोर हो चुका है 54। बहुत ही अच्छी बैटिंग नजर आ रही है। 5 ओवर के मुकाबले में एक अच्छा क्रिकेट खेलना बेहद जरूरी है। सही मायनों में मैं इन तमाम ऑर्गेनाइजर का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। चेंडू झालेत या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत। यस 4 चेंडू, सॉरी। परत एकदा गोलंदाजी सज्ज गोलंदाज, ये देखिए फिर एक बार अच्छी वापसी हो सकती है। गेंद हवा में, जान हलक में और गेंद फलक में थी, कैच ड्रॉप। 1 रन आया और इस सिंगल के साथ टीम का स्कोर हो चुका है 55 रन। फिर एक बार बॉलर तैयार, राउंड द विकेट। हाँ इस बीच भी देखिए स्विच हिट किया है, क्या कमाल की बैटिंग कर रहे हैं बल्लेबाज। राकेश के बल्ले से फिर एक बार एक बेहतरीन शानदार स्ट्रोक 4 रन के लिए। और देखा जाए तो चौथी ओवर के आखिरी गेंद पर चौका आया और टीम का स्कोर 59, 59 डावा। धीरज पाहायला गेला तर 11 चेंडू आणि 22 धावांची खेळी गेलतोय आणि राकेश 9 चेंडू आणि 31 धावांची केली। वाह, फलंदाजी आणि पार्टनरशिप आवडली असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या।
जे मी प्रदीप सर मगाशीच म्हटलं की क्रिकेटमध्ये पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. 55 धावांची पार्टनरशिप झाली आहे. एकदा परत जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. या कडकड्या उन्हात ज्या पद्धतीने काय फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज, दोन्ही धुरंदर. धाव संख्या झालेली आहे 59 धावा. खरं तर मी कौतुक करीन राजू केरकर, त्याचबरोबर सुरेंद्र भाटेकर, राकेश केरकर आणि अप्पा म्हात्रे आणि त्याचबरोबर मयूर परवळ या तमाम व्यक्तींचा मनापासून धन्यवाद, ज्यांनी क्रिकेटला परत एकदा या तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आणलंय. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये जे अध्यक्ष आहेत जे श्री सोनभाऊ दहावीर महाराज असोसिएशनचे माननीय श्री सुनील कासार, चांगला चेंडू होता. आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष मान्य श्री योगीराज मस्के उर्फ पिंट्या मस्के, क्रिकेट जगातलं एक मोठं नाव. यस, या दोन्ही व्यक्तींनी परत एकदा एक चांगलं क्रिकेट आणि प्रत्येकानं बांधून ठेवण्याचं काम केलं गेलंय, एकत्र आणण्याचं काम केलंय. तर त्यांचा मनापासून धन्यवाद. यस, फिर एक बार एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ वाइड गेंद. देखिए पहली ओवर के बाद जो वापसी की है बल्लेबाजों ने, हर ओवर के आखिरी गेंद पर चौका आया है. और इस ओवर की अगर हम बात करें तो गेंदें हो चुकी है सिर्फ 1 रन हो चुके हैं 60. और इस ओवर की अगर हम बात करें तो आखिरी ओवर का खेल चल रहा है. ये देखिए फिर एक बार लॉफ्ट किया है, गेंद हवा में, 2 फील्डरों की वहां पर कोशिश चल रही है लेकिन लॉन्ग ऑफ के फील्डर ने कोई गलती नहीं की. बल्लेबाज धीरज का विकेट, लेकिन एक अच्छी पारी खेलकर वापस लौटेंगे धीरज. बैट्समैन कैच जिसने पकड़ा उसका नाम बताइए. अनिल साहिल, खूप चांगलं झेल धरताना दिसला आम्हाला. साहिल चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने झेल केलं त्याने. आणि धीरजच्या बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, कारण की साथ दिला आपल्या संघासाठी धीरजने. आणि वेळ पडल्यानंतर त्यांनी चांगले फटकेबाजी सुद्धा केली. आता नवीन फलंदाज तेजस पडवल पाहूया. हे पण एक चांगले फलंदाज आहेत, परंतु डोक्याने क्रिकेट खेलणारा माझ्या मते सर्वात मोठा क्रिकेटर असतो. सही मायनों में मैं क्रिकेटर उसे मानता हूं जो ग्राउंड के साथ साथ अपने दिमाग में भी क्रिकेट को खेले. लेकिन इस बीच देखिए यस नो, पढ़ू के नको, पढ़ू के नको. आणि बघता बघता किस्मत बहादुरों का साथ देती है. तेजस ने सुबह के सत्र में नाश्ता नहीं बल्कि नसीब खाई थी. क्या नसीब खाकर आया. देखिए रनआउट का खतरा था लेकिन आंखों में इशारा और 1 रन पूरा हो गया. आमचे मित्र सांगतात की सर त्यांनी सकाळी वडापाव खाल्लेलं, परंतु वडापाव बरोबर नशीब सुद्धा खाल्लेली. हे पण विसरून जमणार नाही, कारण की नवीन फलंदाज जेव्हा स्ट्राइक वरती असतो तेव्हा दुसरा फलंदाज नॉन स्ट्राइक वरती असतो. आणि सेट बॅट्समॅन जेव्हा नॉन स्ट्राइक वरून स्ट्राइक वरती येतो तेव्हा कुठेतरी मोठे फटके येण्याची शक्यता असते. आता मात्र वाईट चेंडू होता, स्क्वेअरचा मारा. संघाची धावसंख्या झाली आहे दिशा अकॅडमीची 62 धावा. या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. दुपारच्या सत्राचा हा खेळ मैदानात चालू है. एक बार मुकाबले की ओर बढ़ते हैं, जहां पर आप देख सकते हैं 3 गेंदों का खेल बचा हुआ है. स्ट्राइक पर देखा जाए तो राकेश का कहर बरसा है पहली ओवर के बाद. दूसरी ओवर से ये लीजिए फिर एक बार अपने आप को इम्प्रोवाइज करते हुए ऑन साइड रीजन में खेलने की कोशिश, लेकिन यहाँ पर नाकाम. 2 गेंदें अब बची हुई है इस इनिंग की. 4 गेंदे हो चुके हैं, लेकिन 4 गेंदों की अगर मैं बात करूं तो 4 गेंदों में कोई बड़ा हिट नहीं आया. ये गेंदबाज के लिए बहुत बड़ी बात है, क्योंकि अच्छी कोशिश की वहां पर रमेश की अगर हम बात करें तो पहली ओवर के बाद आखिरी ओवर रमेश को दी गई. यहाँ पर स्लॉग ओवर में रमेश ने कोशिश अच्छी की और कामयाब. राकेश का भी विकेट हासिल किया है रमेश ने और बैट्समैन आउट.
क्या बात है, बहुत ही बेहतरीन अंदाज में बैटिंग की तेजसदा। कीमत पानी का नहीं, कीमत प्यास का होता है। कीमत छक्के चौके का नहीं, बल्कि कीमत एक अच्छे इनिंग्स का होता है। 11 गेंदों में 31 रनों की पारी के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए बल्लेबाज राकू के लिए। राकेश का कहर बरसा, चौकों का बादशाह पहले दिन में इस टूर्नामेंट के अंदर देखने मिल रहा है। अपनी टीम के लिए बहुत ही अच्छी बैटिंग। फिर एक बार इस इनिंग की लास्ट बॉल और गेंद हवा में है। फिर एक बार ओहो, विनायक ने जो कैच पकड़ा है ना, ये आपको शाम में रील्स में देखने मिलेगा और ये बहुत ज्यादा चर्चे में रहने वाला है, क्योंकि सूरज की शुआएं आंखों पर थी और इतना बेहतरीन कैच कि उसको खुद को यकीन नहीं हो रहा है कि मैंने क्या किया। हाँ, मैंने कैच पकड़ा, लेकिन ये बहुत बड़ा कैच था। ये अब चर्चे में रहने वाला है। खूप चांगलं झेल आणि चांगलं क्रिकेट। पहिल्या सत्राचं खेळ संपलंय आणि चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला भेटलंय। पहिला तर एका बाजूला पांगलोली संघ आणि दुसऱ्या बाजूला दिशा अकॅडमी वारसे संघ, ज्याच्यामध्ये पांगलोली या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं। पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकाचा जर विचार केला तर प्रदीप सर खूप चांगलं षटक आम्ही पाहिलं, त्या गोलंदाजाने टाकलं होतं। तो गोलंदाज होता अमित, ज्यांनी 4 धावांचं षटक हाताळलं, जिथे 3 फलंदाज बाद झाले आणि त्याच्यानंतर धीरजने आणि ज्या पद्धतीने राकेशने जी साझेदारी दाखवली संघासाठी, ती एक चांगली साझेदारी होती, एक चांगली पार्टनरशिप होती आणि त्याच माध्यमातून संघाची धावसंख्या झाली 62। 63 धावांचं आव्हान ठेवलंय, एक चांगलं आव्हान आहे 5 षटकामध्ये। पहिलं षटक 4 धावांचं, दुसरं षटक बाबांनी जे टाकलं 23 धावांचं, तिसरं षटक टाकलं अमितने 16 धावांचं, चौथं षटक टाकलं अक्षयने 16 धावांचं आणि सर्वात चांगली गोलंदाजी जी आम्हाला पाहायला भेटली ती शेवटचं षटक म्हणजे रमेश, यांनी 3 फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरले आणि 3 धावांचं षटक हाताळलं। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या त्या गोलंदाजीसाठी सुद्धा। चांगलं क्रिकेट। तर नक्कीच ग्रामीण क्रिकेट मी म्हटलं ना की प्रदीप सर पैशासाठी नव्हे तर गावाच्या इज्जतीसाठी केलं जातो आणि आज रोहा तालुक्यामध्ये जी रोहाला क्रिकेटमध्ये जी प्रसिद्धी भेटली आहे, कुठे ना कुठे ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल की ग्रामीण क्रिकेट जेव्हा खेळलं जातो तेव्हा त्या क्रिकेटला एक वेगळीच उंची भेटते, एक वेगळीच परभणी लाभते आणि तीच परभणी आज प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे लाभलेली आहे। तर यापुढील दुसऱ्या सत्रामध्ये पाणी घेऊन जायचे ग्राउंड मध्ये, यापुढील दुसऱ्या सत्रामध्ये मायबोली मराठीमध्ये, मातृभाषा मराठीमध्ये एक सुमधुर आवाज आणि सुप्रसिद्ध आवाज म्हणजे प्रदीप भोईर सरांची वाणी आपण ऐकणार आहोत। थँक्यू सो मच। हॅलो, धन्यवाद। या दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आलेल्या सर्व क्रीडा रसिक मग प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर अतिथीगणांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय। तर विनंती करतोय मी श्री बाबदेव अष्टमी आणि अंधाराळी संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। एक सुंदर समालोचन आपण ऐकलं, एक सुंदर आवाज व्हॉइस ऑफ रत्नागिरी दापोली या विभागातील आज मात्र आपल्या रोहा नगरीमध्ये दाखल झाले। एक चांगलं राष्ट्रीय भाषेमध्ये याच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकलं। चल सामना या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतो, एका बाजूला आहे पांगळोली आणि वरसे दिशा क्रिकेट अकॅडमी वरसे विरुद्ध एकता पांगळोली या संघादरम्यान ही लढत चालू आहे। खऱ्या अर्थाने पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं एमा सरांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या पूर्वार्धाने आपण ऐकलं, ज्या दिशा क्रिकेट अकॅडमी वरसे या संघाने धावसंख्या जमा केली ती म्हणजे 63 धावा। 63 धावांचा पाठलाग करायचा, 62 धावा जमा केलेल्या आहेत। म्हणजे खऱ्या अर्थाने आपला असंख्य नियम आहे की धावा कंपल्सरी चेसिंग करायच्या आहेत। 63 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकामध्ये। 30 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी। या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहूया। एका बाजूला आपण पाहतोय जो पांगळोली संघ मात्र त्या 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन आपण पाहिलं बॅटर्स मैदानामध्ये दाखल झाले, सर्व जोडी दाखल झाले 63 धावा जमवण्यासाठी पाठलाग करण्यासाठी। दिशा अकॅडमी क्रिकेट संघ आपण पाहतो वर्षे या संघाने एक चांगली कामगिरी केली। खऱ्या अर्थाने प्रथम फलंदाजी करत असताना 63 धावांचा आज मात्र या ठिकाणी आव्हान ठेवलंय।
हे आव्हान पेलण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय अमित आहे, तर त्याच्या साथीला फलंदाज झालाय सूरज. मातबर फलंदाज आहे. अमितकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आहे पांगोली संघाचा अमित. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहिलं ना P1चं पहिलं षटक. 2 क्षेत्र थर्ड षटकाच्या बाहेर असणार आहेत. एक जर पाहिलं आपण डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये तैनात आहे, तर दुसरं मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात आहे. ऑन क्षेत्राच्या जर पाहिलं ना तर त्या सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेट असं मात्र क्षेत्र तैनात केलंय. त्याच्यानंतर पाहिलं ना तर मात्र लॉंग लेग गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं. ऑफ क्षेत्ररक्षक जर पाहिलं मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. त्यानंतर पाहिलं ना तर शॉर्ट पॉइंट आणि गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलंय. पहिला चेंडू गोलंदाजाचा पॉइंट क्षेत्रामध्ये कट केलंय. दिशा दिले अमितने. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक माध्यमातून. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वीरित्या पार होतोय. आणि खूप महत्वाचं आहे कारण 63 धावांचा पाठलाग करायचा आहे पांगोली संघाला. अमितने पहिल्या चेंडूची धावेचा श्री गणेश केला. 3 धावा धापाळकडे लगावल्या गेल्या. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो तर धीरज हा गोलंदाज आहे. 3 राईट मोर द विकेट. या ठिकाणी बोट फिरवली. चेंज ऑफ पेस केलंय. मात्र काय केलंय या ठिकाणी फलंदाजाने. चेंडूला मात्र पाठवले सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार आलाय. सूरजने देखील चांगली सुरुवात केली आणि त्या धाव्यांची गरज आहे कारण 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 धावा धावफलकावरती. पांगोली संघ 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. खेळपट्टीवरती उन्हाचा तडाखा आहे. मात्र आज जर खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर भारतीयांचा हा क्रिकेट म्हणजे धर्म झालाय. अधिराज्य मात्र आज भारतीय संघ गाजवतोय. भारतीयांच्या गळ्यातील ताईज झालाय क्रिकेटचा खेळ. 16 गावांना एकत्र आणलंय. 16 संघांना एकत्र आणलंय. स्वयंभू श्री धावीर महाराज क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. उर्ध विकेटने गोलंदाजी सज्ज झाला. कोट्यापदा चेंडू या ठिकाणी हुलकावणी दिले. चेंडूने आपण पाहिलं शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मात्र सूरजच्या बॅट मधून आलेत. खऱ्या अर्थाने सूरज ज्याप्रमाणे आज उन्हाचा तडाखा सूर्योदय मात्र तापलाय त्याचप्रमाणे सूरज देखील तापलाय कारण बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार लागवलेत. 8 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. 63 धावांचा पाठलाग करत असताना टोटल स्कोर कार्ड जर पाहिलं ना आपण धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. क्षेत्राची थोडीशी रचना बदलली जाते. गोलंदाज धीरज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. P1चं पहिलं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर राईट मोर द विकेट. कुठल्या स्पोर्टला आदळलाय चेंडू या ठिकाणी. गल्ली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मात्र पूर्ण केले. या ठिकाणी धावफलक पाहिलं धावफलकावरती. सर लेग बायज आहे ना नितीन? हा मग इशारा द्या प्लीज. हा एक बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी 1 धाव पूर्ण केले. ते धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 12 धावा. रोहित हिटमॅन दाखल झाले की त्यांचा सामना आपण पाहणार आहोत. या सामन्याच्या नंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. स्लोवर चेंडूचा वापर केला या ठिकाणी. चकवा दिलाय आणि खेळपट्टी देखील आपण पाहिलं. एक सुंदर खेळपट्टी बनवली. बाउन्स अतिरिक्त उछाल फाळा मिळाला. अमितला मात्र समजलं नाही. अमितने या ठिकाणी एक चेंडूवरती खऱ्या अर्थाने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू पण पाहिला स्लो झाला. बॅट मात्र आधीच निघून गेली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावा धावफलकावरती पाहिल्या 12 धावा आहे धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुल टॉस पद्धत चेंडू या ठिकाणी उजव्या एसटीच्या बाहेर. नितीन मी विनंती करतो जरा आपला डिसिजन जरा. हा ओके लाईव्ह आहेत ना प्लीज. वाईटचा चेंडू आलाय. धावसंख्या पण पाहिल्या धावफलकावरती 13 धावा.
शॉर्ट पिचचा चेंडू या ठिकाणी अपरकटचा फटका पाहायला मिळतोय. थर्ड बॉल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र या ठिकाणी नशिबाचे साथ मात्र मिळाले ना दिशा अकॅडमी वर्सिया संघाला, कारण या ठिकाणी चेंडू थांबलाय आणि मात्र या ठिकाणी धावून पळून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक P1 संपलं. या षटकामध्ये जर पाहिलं 15 धावा खर्च केल्या गेल्या. चांगली सुरुवात, जी सरासरी मात्र पाहायला मिळतोय. 15च्या सरासरी धावा जमवण्याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी यशस्वी झालाय. 63 धावांचा पाठलाग करत असताना P1चं पहिलं षटक संपलंय. जो गोलंदाज धीरज होता, या ठिकाणी खऱ्या अर्थाने अमित आणि सूरजने पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवलाय. जे थर्ड एअर सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होतं, 2 क्षेत्र थर्ड एअर सर्कलच्या बाहेर पाहिले, त्याचा पुरेपूर फायदा मात्र उठवलाय. एक कलात्मकता, एक रचना खेळ पाहिला आपण अमित आणि फलंदाज सूरज याचा. ती स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी 15 धावा धावपळकावरती आहे. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. याच्यानंतर होणारा सामना असणार आहे अंधाराळी आणि त्याच्या विरोधात संघ असणार आहे श्री दर्या किनारा अष्टमी की बापदेव दर्या किनारा अष्टमी. या संघादरम्यान लढत होणार आहे. प्लीज वर्षे संघ ज्या विनंती करतो तुम्हाला, जास्त वेळ घेऊ नका. गोलची ट्रॅकवर आलाय राकेश केरकर. खऱ्या अर्थाने RTPL 2 मध्ये राकेश केरकरने मारलेले ते 2 फटके आणि संघाला खऱ्या अर्थाने तो बॅकफुटवर गेलेला संघ त्याला मात्र फ्रंट फुटवर आणलं. विजयी फटकार देखील लगावले होते. तोच गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. अष्टपैलू खेळाडू आहे. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं 2रं षटक. 3 क्षेत्र थर्ड एअर सर्कलच्या बाहेर आपण पाहणार आहोत. या दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये एक क्षेत्ररक्षक जर पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आहे. दुसरं क्षेत्ररक्षक पाहिला तर डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आहे. तर तिसरा क्षेत्ररक्षक पाहिला पण डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. पहिला चेंडू या ठिकाणी राकेश केरकरचा. 15 धावा पहिल्या षटकामध्ये फलंदाजांनी जमा केल्यात. ही स्पर्धा आपण पाहतो dreamcrickets.in च्या माध्यमातून. कौस्तुभजी पाटील सर यांची संपूर्ण टेक्निशियल टीम एक चांगली क्लिअरिटी 1 लाखाचा टप्पा त्यांनी पूर्ण केलाय. त्यांचं स्वप्न होतं की 1 लाखाचा टप्पा गाठायचा आणि ते स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आपल्याकडे असलेला अनुभवाची शिदोरी या ठिकाणी राकेश केरकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. राईट मुर्दे विकेटने मारा करतोय. रिव्हर्स पटन करण्याचा प्रयत्न पाहिला आपण. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 16 धावा. तर मात्र या षटकामध्ये खऱ्या तर राकेश केरकरने विचार केलाय की मला या ठिकाणी धावा रोखायच्या आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. मात्र अमित थांबणार नाही. अमितकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. एक बिग बॅटल 2 खेळाडूंमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. खोदून काढल्या चेंडूला या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रामध्ये डीप क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. त्या ठिकाणी एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या ठिकाणी सुंदर रनिंग भेटून देखील. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही 1 2 किंवा 3 धावा घेण्याचा प्रयत्न करताना तेव्हा 2 बॅटर मध्ये संवाद होणं खूप महत्वाचं असतं. कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे आणि या ठिकाणी तेच कॉम्बिनेशन आपण पाहिलं. फलंदाज अमित आणि सूरजच्या माध्यमातून 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. स्कोर गार्ड पाहिलं, धावपळक पाहिलं पांगोळी संघाचं. बिनबाद 18 धावा. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी फक्त चेंडूला कट केलं, दिशा दिली. चेंडू मात्र जातोय सीमा बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. यानंतर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवलाय. 2 चेंडू मात्र पाहिले ना चांगले राहिलेत राकेशचे. मात्र 2 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्या. एकूण टोटल स्कोर पहिल्या धावपळकावरती आहे 22 धावा. P2चा षटक मार्गस्थ आहे. राकेश केरकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आणि याच्यानंतर होणारा सामना असणार आहे. यांच्यातून जो सामना जिंकेल तो मात्र आर्य संघासमोर खेळणार आहे. मोठा फटका मारायचा होता पण पाहिला
वाईटचा इशारा. लेग बाईच्या 22 ना 22च्या सुरुवात एकूण 2 धावा मिळणार आहेत. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक कौतुक करावे, चेंडूला थांबवलंय. जर का चेंडू थांबला नसताना तर एकदा कदाचित सीमारेषेच्या बाहेर देखील गेला असता. 2 धावा मात्र अतिरिक्त मिळाल्या. धावपळक पाहिलं धावपळकावरती 24 धावा. या ठिकाणी रिवर्स पाट्यान केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, रोटेशन आहे. 1 धाव मात्र रोखू शकत, 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली गेली. धावपळक पाहिलं धावपळकावरती 25-25 धावसंख्या आहे. लॉस ऑफ 0 विकेट. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 25 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्यात आतापर्यंत. राकेश कोणाची ट्रॅकवर या ठिकाणी आपण पाहिलं स्लोअर चेंडूचा मात्र वापर केला या ठिकाणी. आणि जी खेळपट्टी खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्लोअर चेंडूला नक्कीच साथ देखील देत आहे. षटक क्रमांक दुसरा संपला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपळकावरती पाहिल्या कोणताही फलंदाज बाद झाला नाही. चांगले पार्टनरशिप पाहायला मिळतोय. 25 धावा धावपळकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 38 धावेंची गरज. पाणी घेऊन जायचं आहे. पाणी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण खेळ करताय. म्हणजेच आपल्या सर्वांना विनंती करतो, जेवढं पाणी आपण पियाल ना तेवढं खूप आपल्या शरीरासाठी लाभदायक असणार आहे. चालू सामना आपण या मैदानावरती पाहतो. जयहनुमान क्रीडा नगरी रोड बुद्रुकच्या ह्या नगरीमध्ये स्वयंभू श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेतून या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात झाली. जी ड्रीमक्रिकेट.in च्या माध्यमातून या ठिकाणी थेट प्रेक्षण पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण आपला आता मात्र फैलावायचं आहे. वर्षे संघ, ज्या वर्षे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 63 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलंय. आतापर्यंत पाहिलं त्या 12 चेंडू झालेत, म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावपळकावरती आहेत. तर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळणार 3ऱ्या षटकामध्ये. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं ना एक चांगली पार्टनरशिप होताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये 25 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळतोय. 12.5च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमवल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वर्ष संघाचा धीरज झालाय. धीरज मोरे. आर्या संघ आपण कुठे जायचं नाही, याच्यानंतर आपला सामना होणार आहे. ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डिमिडिकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड ऑन लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. धीरज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली चेंडूची सांगता झाले. सबमरीन डिलिव्हरी मध्ये समांतर बाजूमध्ये आपण पाहिलो चेंडू या ठिकाणी सरळ इष्टेच्या हातामध्ये विसावलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 25 धावा धावपळकावरती आहे. आता मात्र या ठिकाणी ना पांगोली संघाच्या फलंदाजांना आपला गेअर बदलावा लागेल. जी सेकंड गेअर मध्ये गाडी होती ना ती थर्ड गेअर न टाकता चौथा गेअर टाकावा लागेल, कारण धावांची आता मात्र गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, त्यानंतर मात्र धावाला या ठिकाणी लगाम लावलाय. लोअर फुलटॉस पदा चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. शर्तीचे प्रयत्न होते मात्र चेंडूला थांबवलं. या ठिकाणी धावपळक पाहिलं धावपळकावरती 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 27 धावा धावपळकावरती आहेत. सत्तावीस धावा धावपळकावरती चांगले पार्टनरशिप असेच मात्र मोठी फटके घ्यावे लागतील. फलंदाज झाला. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू असफलचा फटका. 2 क्षेत्ररक्षामध्ये पडलेला चेंडू. झेल पकडणं खूप महत्वाचं होतं. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहिलं धावपळकावरती 29. लॉस ऑफ 0 विकेट पांगलोली टीम. थर्ड वर प्रोग्रेस ज्या 63 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहिल्या ना तर मात्र 29 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला 3ऱ्या षटकामध्ये. 4 धावा खर्च केल्या गेल्या धीरजच्या माध्यमातून. धीरज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मारा करतोय. आडवे आपण पाहिलं रिवर्स पाडण केल्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप क्षेत्र रिझन मध्ये 1 धाव तर पूर्ण.
मात्र चांगलं या ठिकाणी खेळ पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र क्षेत्राशी आज मात्र लाभ मिळतोय दिशा क्रिकेट वर्षीय संघाला. धीरज मात्र चांगली कामगिरी करतोय. 5 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. महत्वाचं षटक आहे. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 धावा मात्र धावफलकात लगावल्या गेल्या. अजूनही 33 धावांची गरज आहे. बीमरचा चेंडू नशिबाचा चौकार येणार का? लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावा मिळणार तब्बल 5 धावा मिळत आहेत. या ठिकाणी नशिबाचा चौकार आलाय. 35 धावा धावफलकात लगावल्या जात आहेत. खराब चेंडूची सांगता झाली या ठिकाणी. दिशेवरती कंट्रोल करावा लागेल. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल जर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर. 35 धावा धावफलकावरती. धीरज सुरुवातीला चांगली गोलंदाजी राहिली परंतु काहीतरी दबाव पाहायला मिळतोय का असा देखील प्रश्नचिन्ह पडले या गोलंदाजीच्या स्पेलमध्ये धीरजच्या या षटकामध्ये. अकोटाबाचा चेंडू फ्रीडचा चेंडू होता. पुरेपूर फायदा उठवला अमितने. चेंडू मात्र सीमा पार जातोय. 6 धावांसाठी षटकार. पोटीवन 41 धावा धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. 63 धावांचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं असं वाटत आहे की असा या तिसऱ्या षटकामध्ये सामना मात्र पांगपोळी संघ बॅकफुट जाणार का? मात्र मागचे जर 3 चेंडू पाहिले ना तर खऱ्या अर्थाने आपण जर पाहायला गेलं गोलंदाजी चुकी कुठे घडली. खराब चेंडूचे या ठिकाणी बिबड चेंडू पडला ना तिथून मात्र 5 धावा आल्या आणि त्याच्यानंतर षटकाराला प्रेट त्या चेंडूवरती. षटकातील शेवटचा चेंडू धीरजचा. अकोटाबाचा चेंडू इकडे बाउन्स झाला. अतिरिक्त उछाल या ठिकाणी मात्र पंचाने या ठिकाणी निर्णय आलाय की हा चेंडू वाईटचा आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 42 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय धीरजचा. 63 धावांचा असं वाटतं उल्चांक गाठणार की मागे पडणार संघ. मात्र या ठिकाणी अजूनही सामना समांतर बाजूमध्ये आहे. सफल मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू मात्र जातोय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये 4 धावेसाठी. सर बॅटकड आहे ना लेग बाईच्या स्वरूपामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावेसाठी. टोटल स्कोर गार्ड पाहिला धावफलक पाहिला पांगवळी संघाचा 46 धावसंख्या धावफलकावरती. कोणताही फलंदाज मात्र आतापर्यंत बाद झाला नाही. ही कोंडी फोडावी लागेल. या जोडीला मात्र सुरुंग लावा लागणार आहे. आता मात्र जर सामना पाहिला ना इमाचे जो मागचा सामना झाला ना खऱ्या अर्थाने 12 चेंडू 17 तीच सिच्युएशन राजू शेठ आता मात्र पाहायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. कमबॅक होणार का? करावं लागणार. राजू शेठचा संघ या ठिकाणी पाहतोय. राजू शेठ कडे असलेला अनुभव मात्र या प्रशिक्षकाच्या मेन भूमिकेमध्ये आहेत. या ठिकाणी नक्कीच आपल्याकडे असलेला अनुभव या ठिकाणी त्यांच्याशी शेअर करतायत. या ठिकाणी हातवार करून त्यांना सूचित करतायत की कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करायचं, कशा धावा रोखायच्या आणि कशी गोलंदाजी करायची. पाणी घेऊन जायचं आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची गरज आहे. आणि नक्कीच राजू शेठ केरकर यांचं धन्यवाद देतो की आज खऱ्या अर्थाने ना जी स्वयंभू श्री धावीर महाराज क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून असोसिएशनची पहिली स्पर्धा असेल किरवा तालुक्यातील जी लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. ड्रीम क्रिकेट युट्यूबच्या माध्यमातून 1 लाखाचा टप्पा पूर्ण केलाय. जो कौस्तुभ पाटील यांनी स्वप्न पाहिले ना तो स्वप्न मात्र सत्यात उतरलाय. 10वी चषकामध्ये 1 लाखाचा टप्पा पार केलाय आणि त्यांनी शब्द देखील दिलाय जर 1 लाखाचा राजूशेठ टप्पा पूर्ण झाला तर याच्या पुढचे सर्व स्पर्धा मी फ्री मध्ये करणार आहे. नक्की त्यांची टेक्निशियल टीम देखील ना खूप शांत स्वभावाची चांगला या ठिकाणी सहकार्य करतात. आता मात्र पाहिलं 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 17 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. प्रत्येक निर्णायक षटक आहे 4थं. या षटकामध्ये आपली मात्र सर्व शस्त्रास्त्र पणाला लावा लागणार आहेत. शर्थीचे प्रयत्न करावे लागतील गोलंदाज प्रतीकला. खऱ्या अर्थाने आता मात्र विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती प्रतीक वरती जो विश्वास सार्थक ठरवावा लागणार आहे. हुकमाचा एक्का या ठिकाणी आणलाय. हा हुकमाचा एक्का चालणार का? प्रतीक ओव्हर द विकेटने सज्ज झालाय.
क्या बात आहे, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि बघता बघता या ठिकाणी अर्ध हाफ शतक म्हणजे 50 धावा धावपळातील लगावल्या गेल्या. काय पार्टनरशिप झाली या मैदानावरती सुरस आणि अमितच्या माध्यमातून. न थकता न थांबता मात्र 63 धावा सहजरित्या पार करणार का हा देखील प्रश्नचिन्ह पडलाय. मात्र प्रतीकला या ठिकाणी सुरुवात चांगली करावी लागणार आहे, कमबॅक करावा लागणार आहे. हुकमस एका त्याच्याकडे पाहिलं जात. क्या बात आहे, चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला पॉइंट क्षेत्रामध्ये, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय. 2 धाव पूर्ण केल्या गेल्या. धावपळक पाहिलं धावपळकावरती 52 धावा धावपळकावरती लगावल्या जात आहेत. 10 चेंडू 11 धावेंची गरज. सामना कधी कुठे जाईल सांगू शकत नाही. राजकारण सरडा एक सन्मानपूर्वक खेळून काढलाय चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे सरकले. 53 धावा धावपळकावरती. 9 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावेंची गरज. प्रतीक हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवणार का? आणि खऱ्या अर्थात तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. जो तुम्ही खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ करताय ना, या खेळामध्ये खऱ्या अर्थाने जिद्द, चिकाटी आणि मेहनत खूप महत्वाची असते. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थाने जेव्हा आपण खेळतो ना, फिटनेस खूप महत्वाचं असतं. ही फिटनेस मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. खऱ्या अर्थाने तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी उंचावा लागेल. जी फलंदाजी खऱ्या अर्थाने या ठिकाणी 2 बॅटर्स मोठी पार्टनरशिप पाहायला मिळेल सूरज आणि अमितच्या माध्यमातून. पार्टनरशिपला सुरू लागणार का? मात्र पहिल्या डाव्या एस्टेजच्या लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पडलाय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या अतिरिक्त पुढे सरकले. 54. 9 चेंडू 9 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय ओव्हर द विकेटने. निर्धाव चेंडूची सांगता झाले. डॉट चेंडू आलाय. थोडस कवाईना मात्र या ठिकाणी सामना लांबवून येण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. उशीर होऊ द्या तरी चालेल, मात्र जरी सामन्यामध्ये आपण कमबॅक करू शकतोय. गोलंदाजाने असे अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी केली ना, तर एकदा कदाचित सामना जिंकू शकते आपल्या बाजूने. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं थर्ड मॅन क्षेत्रामध्ये कट केले चेंडूला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतं या फलंच्या माध्यमातून. 63 धावांचा उच्चांक खूप मोठं वाटत होतं, मात्र तो सहजरित्या पार करण्याचा या ठिकाणी यशस्वीरित्या पाठलाग होताना पाहायला मिळतं या खेळपट्टीवरती. जे हनुमान क्रीडा नगरी रोड बुद्रुकच्या मैदानामध्ये. प्रतीक पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर 7 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. ही 7 कोणाला असणार आहे? वर्षे संघाला की पांगलोली संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये राहिलाय, मात्र डीप 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 मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार, षटकार. सामना मात्र पाहिला बरोबरी सुटलाय, स्कोर लेवल झालाय. मात्र आपल्या स्पर्धेचा सुशेंचा नियम आहे की हा 6 धावा कंपल्सरी चेसिंग करायच्या आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. 1 धावेची गरज आहे. 25 चेंडू मध्ये 62 धावांची पार्टनरशिप. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो या पार्टनरशिप साठी, कारण चांगली पार्टनरशिप केले सूरज आणि अमित जोगले. खऱ्या अर्थाने 12 चेंडू मध्ये 29 धावांवरती खेळ करतोय अमित, आणि 13 चेंडू आणि 21 धावांवरती खेळ करतोय सूरज. 6 चेंडू शिल्लक आहेत. 1 धावेची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज योगेश. उर्दू विकेटने मारा करतोय. 1 धावेची गरज. सामना बरोबरी सुटलाय. स्लोवर चेंडूचा वापर केलाय. 1 धाव होणार का? मात्र क्या बात आहे, 1 धाव मात्र पूर्ण केली. चांगली पार्टनरशिप. 30 चेंडू मध्ये 63 धावांचा पाठलाग मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. अमित आणि सूरज या फलंच्या माध्यमातून या ठिकाणी एकता पांगलोली संघ मात्र पहिला सामना जिंकलाय.
विजयी आणि पराजय दोन्ही संघाचं हार्दिक